दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहताय अनुभवताय रॉयल स्पोर्ट्स उलवा आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 हा दैदिप्यमान असा हा क्रिकेटचा सोहळा. ज्या पद्धतीने किरण पाटील सरांनी उल्लेख केलाय की जबरदस्त सामना होऊ शकतो. एका बाजूला आर्यल चिर्ले ज्यांनी खरं तर 75 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता पहिल्या फेरीमध्ये आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय तो नक्की शैलेश स्मृती गणेश कृपा तरघर संघ. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय. अगदी 11:15 होत आहेत गड्यामध्ये. 24 लाईव्ह इव्हेंट्स वर देखील शेकडो प्रेक्षक जोडले गेलेत. त्यांचंही पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आम्ही करतो. निर्दोष घरात या अगोदरच्या सामन्यात सामनावीर आणि जबरदस्त विस्फोटक फलंदाजी आपण त्यांची पाहिली होती. अटॅकिंग क्रिकेट, भरपूर दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या समोर गेल्या सामन्याचा इकॉनॉमिकल स्पेल ज्याने टाकला होता आतिश कोळी, सामनावीराचा पुरस्कार ज्याने पटकावला होता, तो सध्या बॉलिंग ट्रॅकवर. हे बॅटल खूप चांगलं रंगणार आहे. आतिश कोळी विपक्ष निर्दोष घरात. 4 षटकांची लढत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. इथे काय घडतंय? मैदानाच्या आतमध्ये बाल बचावलेत. भरपूर मोठा आवाज आला होता. एज लागली होती आणि धोक्याची घंटा खरतर टळली असं आपण म्हणू शकतो. पहिल्याच बॉलवर भरपूर घडामोडी घडल्या मैदानाच्या आत. डॉट बॉलने सुरुवात. आतिश कोळी डावकरी आताचा हा राऊंड द विकेट मारणार करणारा जर्सी नंबर 1812 गोलंदाज. यावेळेस बॅट फिरली आहे. चेंडू उशिराने शरीरावर आदळलाय. पंचाकडे लाऊड अपील केली आहे. पंचाने अपील मात्र फेटाळली आहे. प्रचंड वेगवान अशा पद्धतीचा मारा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो आपल्या स्क्रीनवर. त्यांना माहिती आहे विकेटचं महत्व आतिश कोळी आणि त्याचप्रमाणे तरघर टीमला. त्यामुळे ही स्ट्रॉंग अपील निर्दोष घरच्या विपक्ष करण्यात आली पंचांकडे. पहिला चेंडू पाहिला तर अगदी शरीरापासून दूर यॉर्कर लाईनचा. त्यानंतर मात्र हा टप्पा पडल्यानंतर मात्र शरीरावर जाऊन आदळणारा चेंडू. चांगलं व्हेरिएशन. फुल टॉस बॉल. आउटर एज लागले. बॉल चाललाय पॉइंट आणि गलीमधून. आउटफील्ड फास्ट आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट क्लिअर करत असताना हा पहिला चौकार आपण पाहतो या इनिंगचा निर्दोष घरत यांच्या बॅटमध्ये आला. बॉडी लँग्वेज पहा त्यांच्या ऍक्शन रिप्ले मध्ये. आपण कॉन्फिडन्स वाढवणारा फुलटॉस बॉल होता. बॅटचा चेहरा खोलला. इनफिल्ड आपण पाहतोय पॉवर प्ले असल्यामुळे 2च सीमारक्षक पाहायला मिळतात. त्याचा फायदा कुठेतरी त्यांना मिळालाय आणि धावसंख्येचं अकाउंट ओपन झालंय ते आर्यन चिर्ले टीमचं. 4 धावा बिनबाद 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचं षटक सध्या प्रगतीपथावर. आतिश कोळी पुनश्च एकदा लेफ्ट आर्म राऊंड. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. विकेट कीपरचा वेध घेतोय. क्लेवर बॉलिंग. चांगलं कमबॅक केलंय. रडार पासून दूर ठेवला चेंडू. अगदी वाईड लाईनच्या आतमधून आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये. चांगली अॅक्युरसी, चांगली अचूकता आतिश कोळीची. लाईन लगेच बदलली. जसा चौकार मिळाला लाईन मध्ये बदलाव केला. यावेळेस एज लागली. बॉल चालला पाठीमागे लेग स्लिप मध्ये. खेळाडू तैनात. डायरेक्ट हिट. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाली. डायरेक्ट हिट नाही करता आली. यष्ट्या बेत्या आल्या नाही. कदाचित वेगळं चित्र निर्माण झालं असतं. मात्र ही एक क्विक सिंगल पूर्ण झाली आहे. कौतुक करावं लागेल आतिश कोळीचं देखील. कारण ज्या पद्धतीने निर्दोष घरत यांची फलंदाजी आपण पाहिली पहिल्या सामन्यामध्ये, त्यांना थांबवणं जिथे पूर्णपणे कठीण झालं होतं समोरच्या संघाला, त्यांच्या विरुद्ध आतिश कोळीने जबरदस्त गोलंदाजी केली. दांडगा त्याचा अभ्यास आणि चांगलं त्याने प्लॅनिंग केलं आणि त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन देखील अगदी तंतोतंत. 5 धावा बिनबाद. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. लोअर फुलटॉस बॉल. मिडॉनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू अडवला जातोय विक्रांतच्या माध्यमातून आणि शेवटच्या बॉलवर आली ती सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आर्यन चिर्ले बिनबाद 6 या धावसंख्येवर. मग अशी किरण पाटील सरांनी खूप चांगला खरं तर मुद्दा छेडला. त्याचं त्यांनी चांगलं खरं तर विश्लेषण केलं की क्रिकेटसाठी खेळाची मैदानं राहिली नाहीत. अगदी मोजकी मैदान आहे ज्याच्यावर अरे संघ सकाळचे सत्र सराव करतात. त्याच मैदानावर वेगवेगळे आयोजक स्पर्धा भरवतात आणि त्यामुळे क्रिकेटसाठी स्वतःच हक्काचं लीगल मैदान असणं खूप गरजेचं राहिलंय. खरं तर आम्ही देखील लहानाचे मोठं याच नवी मुंबईमध्ये झालो आणि आम्ही पाहिलंय की ज्यावेळी जुनी गावं होती, एअरपोर्टचं खरं तर ज्यावेळी
बनवण्याची खरं तर ज्यावेळी सांगितलं गेलं त्यानंतर ही गावं स्थलांतरित झाली आणि नंतर मात्र ते गाव पण आपण बघा कुठेतरी हरवलं गेलं. मात्र अजूनही ते गाव पण टिकवले आपल्या या सर्व ग्रामस्थ मंडळांनी. पण त्यामध्ये हरवली ती मैदानं आणि ती मैदानं आता कुठेतरी कमी पडायला लागलीत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर नवीन पिढी ज्या पद्धतीने किरण पाटील सरांनी उल्लेख केला की नवीन पिढी घडवायची क्रिकेटसाठी मात्र मैदान हवीत, नक्कीच हवीत. चर्चा सुरू राहील. स्मित पारगावकर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आलाय. धावसंख्या 6-0 गडी बाद. निर्दोष गरज यांनी पहिलं षटक पूर्णपणे खेळून काढलं आणि आता स्ट्राईकवर आलाय तो अक्षय पाटील पहिल्यांदाच. एक धाव काढली अक्षय पाटीलने देखील. सिंगलवर तो खेळतोय. फुलटॉस बॉल कनेक्शन लाजवाब आहे. बॉल चाललाय सीमा पार डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधून बॉलला डिपॉझिट केलंय ते स्मित पारगावकरच्या पहिल्या बॉलवर. अक्षय पाटीलने आपले मनसुबे स्पष्ट केलेत. नक्कीच आम्ही पहिल्या ओव्हरमध्ये शांत राहिलो होतो मात्र असे फुलटॉस टाकाल तर त्याचा भुर्दंड तुम्हाला भोगावाच लागेल आणि तो भोगला तो स्मितने. कारण त्याच्या विरुद्ध आला हा एक दमदार षटकार. धावसंख्या 12च्या घरात. 12 फॉर नन बिनबाद 12 धावा. 75 धावा जर संघ चेस करू शकतो तर मात्र त्याच्या विरुद्ध अशी गोलंदाजी तुम्ही कशी करू शकता. हाफ ट्रॅकर बॉल समोर पंच केलाय डाऊन द ग्राउंड. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल गोइंग फॉर द 4 रन्स. डोक्यावरनं चेंडू पसार झालाय. अगोदर मिड विकेट स्कोरिंगला त्यानंतर बघा पुढे सरसावले पंच केलं समोरच्या दिशेला आणि बॉल गेला तो सरळ समांतर डाऊन द ग्राउंड चौकारासाठी. पहिल्या 2 बॉलवर आल्या तब्बल 10 धावा. धावसंख्या पुढे सरकते 16च्या घरात. बिनबाद 16. पुढचा बॉल यावेळेस मात्र फ्लिक केलंय मनगडाच्या साह्याने. बॉल चालला लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक आहे एका टप्प्याने बॉल अडवला जाईल. चांगली फेकी रन मिळते सिंगल. सौरभच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्लाइस केले बॉलला. चांगली फिल्डिंग गलीमध्ये. जबरदस्त जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड आदित्यच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे 17च्या घरात. स्मित पारगावकर चांगलं कमबॅक. पुढचा बॉल तर अक्षय पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय. सलग 3 षटकार जर मारले तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल ते ऋषिकेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. तब्बल 10,000. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणि धावा मिळत आहेत त्या 2. धावसंख्या 19च्या घरामध्ये. येस पाण्याची मागणी होती मैदानाच्या आत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे ती बिनबाद 20 आणि पारितोषिक आपण पाहतोय सलग 3 षटकारांसाठी तब्बल 10,000 रुपये ते पारितोषिक असणारे अक्षय पाटीलसाठी ते रितिका ऋषिकेश म्हात्रे आणि ऋत्वा संयम म्हात्रे संगम म्हात्रे या दोघांच्या माध्यमातून सलग 3 षटकार तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक अक्षय पाटीलसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये आपण प्रणय पाहिलं तर धावा आल्या होत्या त्या 6. अतिश कोळीने 1 चौकार त्याच्या विरुद्ध 2 सिंगल 3 डॉट बॉल. त्यानंतर स्मित पारगावकरचं स्वागत केलं होतं पहिल्या बॉलवर ते षटकार आणि अक्षय पाटीलने. त्यानंतर आला तो चौकार सिंगल. पुढच्या 4 बॉलवर फक्त 4 धावा दिल्यात त्या स्मित पारगावकरने आणि अशा 20 धावा आपण धावफलकावर पाहतोय.
रॉयल स्पोर्ट्स उलवा आयोजित रॉयल ट्रॉफी आपण पाहत आहे. तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील आपण पाहतोय सामना क्रमांक 6 सध्या प्रगतीपथावर आहे. किरण पारगावकर तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पार्टनरशिप चांगली झाली. निर्दोष गरत 8 बॉल 8. अक्षय पाटील थोडासा आक्रमक पाहायला मिळाला. 4 चेंडू 12 वर तो खेळतोय. 300चा स्ट्राईक रेटने सध्या त्याची बॅटिंग. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. त्याच्या विरुद्ध आता किरण पारगावकरची काय रणनीती असणार आहे. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता. चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळला बॉल. कटरचा वापर आपण पाहतोय या ठिकाणी करतोय तो किरण पारगावकर. पुढचा बॉल हा सरळ सोडून दिला आणि इथे लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला कळवतात. राईट आर्म खरं तर राऊंड द विकेट हा मारा करतोय. कुठेतरी तो अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर कुठेतरी बाहेर जाईल वळून चेंडू. त्यासाठी त्याचा प्रयत्न आहे. यावेळेस शफल झाले होते आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र मैदान सोडावं लागतंय. ते निर्दोष घरतला एक महत्त्वपूर्ण विकेट किरण पारगावकर यांनी प्राप्त केली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. अगोदर चौथ्या यष्टीवर गेले आणि बॉल मात्र मिडल करता आला नाही त्यांना. टप्पा पडल्यानंतर सरळ स्किट झाला बॉल आणि यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. पहिला धक्का लागला आर्यन चिर्ले टीमला. निर्दोष घरत जातील मात्र माघारी. 10 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. चांगलं बॅटल पाहायला मिळते आपल्याला. आर्यन चिर्ले विरुद्ध शैलेश पती तरगर. चिर्ले म्हटलं की उरण परिसरातील एक संघ आपण म्हणून दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे. दुसऱ्या बाजूला शैलेश पती तरगर हाही अगदी नामवंत संघ. अनेक दमदार खेळाडू याही संघामध्ये पाहायला मिळतात आणि त्यांची चांगली कामगिरी पाहायला मिळते. किरण पारगावकर एक मोठा अडसर त्याने दूर केला. निर्दोषला त्याने माघारी पाठवले. नवीन फलंदाज प्रशांत गरत ऑन स्ट्राईक. अक्षय पाटीलचा स्ट्राईक पासून वंचित राहणं दूर राहणं हे आर्यन चिर्लेसाठी चांगली गोष्ट नाहीये. अक्षय पाटील स्ट्राईकवर यायला हवा. पहिला बॉल स्लोअर वन टाकलाय. पीक चांगला केलाय मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल लँड झाला. तो सीमा रेषा पार. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयवंत मडवी मामा यांच्याकडनं प्रशांत गरज साठी अजून जर 2 आले म्हणजे सलग 3 आले तर 5,000 रुपये. यावेळेस बघा समांतर सरळ रेषेमध्ये बॉल चाललाय. पूल मारण्याचा प्रयत्न होता प्रशांतचा. डीप मिड विकेटला बॉल जाईल. सिंगल मिळेल. फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकेल. 28 रन्स. 4 षटकं म्हटली प्रणय की किमान 40. त्याच्यापेक्षा जास्त आलं ते अत्युत्तम. तो टार्गेट देण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे कारण 28ला 1 आहे. यावेळेस बघा ओव्हर पिच बॉल घणाघाती प्रहार आणि बॉल चाललाय तो लॉंग ऑन सीमा रेषा पार. अक्षय पाटीलचा तडाखा. गॉन पुढ्या टाकला. ओव्हर पिच टाकला. खडे हा मारलाय फटका तो अक्षय पाटीलने. महागड षटक किरण पारगावकरचं ठरलंय. 14 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 34च्या घरामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नक्की शांत ठेवलं होतं आतिश कोळीने. त्यानंतर मात्र स्मित पारगावकरच्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र आतापर्यंत धावा आल्यात त्या 14. 2 षटकार आलेत. एक प्रशांत गरजच्या बॅटमधनं अक्षय पाटीलच्या बॅटमधनं. फील्ड प्लेसमेंट आपण पाहतोय. एक स्ट्रेट मध्ये अगदी खेळाडू तैनात. एक वाईडिश लॉंग ऑन. एक मिड ऑफ. डीप कव्हर. डीप मिड विकेट. यावेळेस बघा चांगला चेंडू. पंचाकडे अपील केली गेली आणि इथे ओव्हर थ्रो. अपीलकडे कॉन्सन्ट्रेट केलं गेलं मात्र चेंडू कुठे आहे हे पाहिलंच नाही आणि रन मिळाली ती 1. पंच शहानिशा करतायत. डिस्कशन केलं जाईल. अचूक निर्णय योग्य निर्णय पोहोचवला जाईल. यस तिसऱ्या पंचाची मदत घेतली. यस
बॅटला एज लागल्यानंतर खाली लागलाय का जमिनीला. ओके ओके, हे समजे तिसरे पंच शहानिशा करतील. यस, फलंदाज बाद आहे. पंचांनी सांगितलंय तिसऱ्या पंचाची मदत घेतली, टेक्निकल टीमची मदत घेतली आहे आणि त्यानंतर मात्र अंतिम निर्णय आला की फलंदाज बाद. यस, एज घेतली आणि त्यानंतर मात्र झेल टिपण्यात आलाय. यस, नाही लाईव्ह मध्ये आलेला आहे, 24 लाईव्ह इव्हेंट्स देखील दाखवलाय. स्कोअर आपण अपडेट करतोय. 34 धावा, 3 ओव्हरचा खेळ झालाय. 34ला 2, 34 लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच पारदर्शकता आणि तेच तर पाहिजेच, कारण आता क्रिकेट मॉडर्न झालंय. बदलत्या काळानुसार क्रिकेटही बदललं, टेक्नॉलॉजीची मदत आपण घेतली आणि आवश्यक देखील आहे, कारण अचूक निर्णय कोणत्याही खेळाडूंवर कोणत्याही संघावर अन्याय व्हायला नको आणि पंच न्यूट्रल आहे. चला पुढच्या षटकाला प्रारंभ होतोय. अमर मोहिते सध्या बॉलिंग ट्रॅकवर. 34 धावा, 2 विकेट. प्रशांत गरत अजूनही मैदानामध्ये आहे. चला थोडं मॅचला गती द्या प्लीज, भरपूर वेळ खर्च होतोय. आयोजकांच्या वतीने वारंवार सूचना येत आहेत. चला घ्या, उशीर राहू नका. चिरले संघ पटपट घ्या. जर बॉल खराब असेल तर नवीन बॉल द्या लगेच, त्वरित लगेच क्विकली नवीन बॉल आतमध्ये फेका. दुसरा बॉल घ्या, कृपया वेळ दौडू नका. अजून एक मॅच बाकी आहे. युवराज. नक्की सर, वेळ कोणासाठी थांबत नाही. अमर मोहिते बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल अमरचा आणि केलंय त्याचं स्वॅग मध्ये स्वागत. बॉलला डिपॉझिट केलंय ते सीमा पार. प्रशांत घरत. पहिला षटकार आणि पुन्हा एकदा मामा जयवंत मडवी दादांकडून. अजून तर 2 आले, म्हणजे सलग 3 आले तर 5,000. 5,000 कॅश प्राइस. पहिला आलाय अमर मोहितेच्या विरुद्ध. धावा 40 धाव फलकावर. दुसरा समोर फ्लॅट. यस इट इज. बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस बाय बॅटर प्रशांत घरत आणि ऑफर खुली आहे. तिसरा जर आला तर आपले जयवंत मडवी मामा 5,000 आणि दुसरे भालचंद्र मडवी 5,000. 10 म्हणजे 15. बापरे, एक षटकार आणि 15,000. दोन तर आलेत अमर मोहितेच्या विरुद्ध. पुढचा बॉल. ओ इट्स अ बीमर. सिंगल काढली नाहीये, सिंगल काढली नाही म्हणजे अजूनही ऑफर आहे, अजूनही ऑफर आहे. भालचंद्र दादा मडवी, जयवंत दादा मडवी. भालचंद्र दादांकडनं 10,000 आणि जयवंत मडवी दादांकडनं 5,000. मामा 15,000. सिंगल आली आहे. धावसंख्या नो बॉलची एक आली आहे धाव. 47 धावा. अजूनही ऑफर खुली आहे. फ्रीहिटचा चेंडू आहे. क्या बात आहे. आता तर
ओ हो वाईट बॉल किती घडामोडी घडणार आहेत आणि प्रेक्षकांचे किती मनोरंजन होणार आहे. जयवंत मडवी यांच्याकडनं आता 10,000 आणि बालचंद्र मडवी यांच्याकडनं 15,000 म्हणजे 25,000. एक षटकार, बाप रे. ओ टॉपेश आणि इथे फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू आहे, सिंगल मिळणार. ऑफर संपली. 25,000 रुपये मिळाले असते एक षटकार आला असतं तर. मात्र प्रयत्न झाला त्याचा. टॉपेज लागली, रन मिळाली, धावसंख्या पुढे सरकली. 49. 3 बॉल राहिलेत. पण आता रिषभ आलाय स्ट्रायकरा. नाही, क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक वर्ग नितेश सर, आता आपला उल्वे असेल, उरण, रायगडमध्ये भरपूर भेटतात आपल्याला क्रिकेटचे रसिक प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक. स्ट्राईक रोटेशन नाही, पंचाने इशारा दिलेला आहे. या इकडे. याच दरम्यान सिकंदर पाटील उल्वे यांना आयोजकांकडून विनंती केली जात आहे की व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. सिकंदर पाटील उल्वे, संजीवनी 40 प्लस संजीवनी क्रिकेट संघाचा एक जुना दांता जबरदस्त खेळाडू सिकंदर पाटील याने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. किरण सर, आपण पाहतो या संपूर्ण क्रीडांगणाच्या करता सभोवताली रॉयल ट्रॉफी, रॉयल आपण पाहतो हे आयोजन रॉयल स्पोर्ट्स उल्वाचं आणि दमदार क्रीडा स्पर्धा. 49 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 6 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, 2 ओव्हरमध्ये 20 धावा होत्या आणि आता 2 चेंडू शिल्लक असताना इनिंगचे धाव फलक लागले 49. प्रशांत गरज 6 बॉल 20. मात्र स्ट्राईकला तो ऋषभ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रयत्न झाला, स्ट्राईक रोटेशन नाहीये, पंच तेच सांगतायत. फलंदाज बाद होईल आणि इथे मात्र शेवटच्या चेंडू खेळण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. दुसऱ्या बाजूला प्रशांत गरज स्ट्राईक पासून वंचित राहतोय. प्रणय 3 षटकार त्याचे आलेत, 20 धावांवर तो खेळतोय आणि तो जसा नॉन स्ट्राईकला गेलाय कुठेतरी धावफलकाला मात्र अंकुश लावला गेला. हॅलो युवराज, जरी प्रशांतने 3 षटकार मारले नाही, ते 25,000 जरी नसले तरी पण त्या मॅच संपल्या त्याला 1,000 म्हणजे 2,000 दिले जाणार आहेत. दोन्ही 3,000 मामांकडून त्याला ते बक्षीस आहे आणि 25,000 रुपयाचा एक षटकार होता युवराज. म्हणजे एंट्री निघून दुसरे 10,000 वरती त्याच्या खिशामध्ये होते. आणि हे प्रेम खरं तर एक सच्चा क्रिकेट प्रेमीच आपण पाहायला मिळतं किरण सर. खरं तर मामाने लावले होते, हरकत नाही. भरपूर स्पर्धा असतील येणाऱ्या काळामध्ये, तिथेही मामांचा सपोर्ट राहीलच. अगदी पायात टाकला होता. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगाने पूर्ण करत असताना खराब कलेक्शन चेंडूचं आणि 2 धावा निश्चित पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न करत असताना रनआउट झालेत. लेगबायचा इशारा पंचांनी दिलाय. 2 धाव्याने धावफलक जाऊन थांबलंय ते 51च्या घरामध्ये आणि 52 धावांचं आव्हान असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. तो शैलेश स्मृती तरघर टीम समोर येणाऱ्या 24 बॉलमध्ये. चला, उद्या 28 तारीख आहे. उद्या स्पर्धेचा 4था दिवस आहे. परवा 29 म्हणजे फायनलचा दिवस. उद्या 40 प्लसचा गट आहे. तर मला वाटते पहिली मॅच वहाल आणि गावठाण आणि वहाल पहिली मॅच आहे. अंकुश टकले, सुनील टकले यांचा तो 40 प्लस संघ, वहाल संघ. त्यानंतर गव्हाण 40 प्लस आणि बेलवली 40 प्लस अशी दुसरी मॅच. तिसरी मॅच आहे पारगाव आणि साई 40 प्लस आणि चौथी आमची उलवा 40 प्लस विरुद्ध जासई 40 प्लस. तर पहिला 40 प्लसचा जो संघ आहे त्या संघाने वहाल आणि गावठाण 4 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 4:30 वाजता उद्या मॅच पहिली सुरू करायची आहे. 4:30ला पहिला चेंडू टाकायचा आहे. त्यामुळं जर दोन्ही संघ तुम्ही लाईव्ह बघत असाल, गावठाण आणि वहाल दोन्ही संघांनी 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. धन्यवाद. नितेश याच्याकडे मी बोलतोय पुढच्या सत्रासाठी. थँक्यू किरण सर. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्वरंग आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या फेरीमधील या मॅच मध्ये
पहिल्या इनिंग मध्ये 24 चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि एकंदरीतच 51 या पहिल्या इनिंग मध्ये धावा आपण पाहिल्या आणि 52चं टार्गेट इथं सेट झालंय. 52 धावा, 4 षटकं, 24 चेंडू, प्रति एका षटकामागे 13 हे चेसिंग रन रेट आहे. अर्थातच 13 आकडा मनातच ठेवून अर्थातच त्याच आत्मविश्वासानं त्या जिद्दीनं या क्रिकेट म्हणजेच कॅल्क्युलेशनचा हा खेळ आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला ठेवून मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र उतरावं लागेल आणि मॅच मध्ये खरे पाहता गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे आपण जर का पाहिलं तर नक्कीच मगाशी जो उल्लेख झाला फार छान क्रिकेटला प्रमोट, क्रिकेटचं डेव्हलपमेंट आणि खेळाडूंना ॲप्रिशिएशन, टोकन ऑफ ॲप्रिसिएशन आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच 2 षटकार लागले. तिसऱ्या षटकारासाठी तब्बल 25,000चं कॅश प्राइज लगावलं गेलं आणि अर्थातच ती संधी मिस झाली, हुकली. परंतु ते खेळाडू जेव्हा मैदानामध्ये गोलंदाज म्हणून येतील पुन्हा एकदा अशा ऑफर्स मैदानामध्ये आपण नक्कीच डिक्लेअर करताना पाहणार आहोत. चला चला, 24 चिरले संघ 52 क्षेत्ररक्षण सजून घ्या. चिरले आणि तरगड संघ धीरज डोलेकर, प्लीज जरा आपण मैदानामध्ये 2 आपले फलंदाज पाठवून घ्या लवकर. आणि चिरले संघ आपण लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पंच नीरज राणावत सर या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा, कारण आता पंचांनी तंबी देणं खूप महत्वाचं आहे. चला, डे नाईट फॉर्मॅट आहे. चेंडू निवडला असेल तर लगेच मैदानामध्ये जा. ओपनिंग पेड कुठलाही वेळ विलंब न करता मगाशी आमचे साथी समालोचक युवराज माली यांनी फार छान उल्लेख केला. वेल मात्र कोणासाठी थांबणार नाहीये, त्यामुळे आज जितक्या लवकर आपल्याला मॅचेस कव्हर करता येतील तितक्या लवकर आपण वाइंड अप करण्याचा प्रयत्न करूया. अगदी या मॅच मध्ये 24 चेंडू 52 असं टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणारी टीम आपण जर का उल्लेख केला पहिल्या इनिंग मध्ये 51, 52चं टार्गेट इथं सेट झालंय. आणि आर्यन चिर्ले विरोधात शैलेश स्मृती, टीम तरगर एका बाजूला. रायगड जिल्ह्यातील उरण विभागाला बिलॉंग करणारी टीम आर्यन चिर्ले आणि एका बाजूला आपण नवी मुंबई पंचकृषी मधील उल्वे नोट विभागाला बिलॉंग करणारी टीम अर्थातच शैलेश स्मृती, श्री गणेश कृपा, टीम तरघर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला लगेचच फिल्डिंग सजवून घ्या. मैदानामध्ये मॅचला लवकर सुरुवात करा. अर्थातच धावांना चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीचे पहिले ओपनिंग पेड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 खेळाडू बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं तरघर या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांना रोखण्यासाठी मगाशी ज्यानं फार छान गोलंदाजी केली, 2 षटकं फेकली, 2 षटकांमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळले आणि फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून नेहमीच कॅप्टन त्याच्याकडे पाहिलंय. आर्यन चिर्ले या टीमकडनं ऍज अ बॉलिंग युनिट मिस्टर रोहित पाडेल, आरपी. धीरज आणि आतिश कोहली असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्याकडे क्रिकेटचा एक चांगला दांडगा अनुभव आहे. धावा त्यांना चेस करायचे आहेत त्या 52, प्रति एका षटकागणिक 13 हे कॅल्क्युलेशन आहे. द गेम इज ऑन अँड द फर्स्ट बॉल. गुड लक टू बोथ द टीम्स. धीरज ऑन अ स्ट्राईक. पहिलाच बॉल आडव्या पट्ट्यानं फुल केला, फिल्डर आहे जज करतील आणि पहिल्याच बॉलवर पहिलं सेलिब्रेशन. मिस्टर ऋतुज घरत, अ फिटनेस ॲथलेट ज्याच्याकडे कल्पक बुद्धिमत्ता आहे, सुवर्णमृगाच्या चपलाईनं तो धावला आणि अगदी प्रकाश झोतातल्या स्पर्धेमध्ये फ्लड लाईट्स ऑन असतात. चेंडू बराच काल हवेमध्ये होता, चेंडूवरची नजर ठेवली, अगदी धावत पळत तिथपर्यंत पोहोचला आणि वेल रनिंग बॅलन्स कॅच आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कसा झेल टिपलाय. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या आमच्या मुख्य हेड कॅमेरामॅननं कशा पद्धतीनं हे क्षणचित्र टिपलंय. ऋतुज मॅग्निफिसंट कॅच. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. मगाशी आपण उल्लेख केला, एका खेळाडूने चांगला खेळ केला, दुसऱ्या खेळाडूने चांगला खेळ केला, किमान तुम्ही 1-2 मॅचेस जिंकू शकता, परंतु शृंखला जिंकायची आहे आणि चॅम्पियन बनायचं आहे. मग मात्र सर्वांना मी म्हणेन ऍज अ टीम म्हणूनच एफर्ट्स हे द्यावेच लागतील. द फर्स्ट विकेट डाऊन. धीरज बॅक टू द डगआउट. दुसरा फलंदाज स्मिथ आलेत. स्मिथला पहिल्याच बॉलवर बीट केले गतीनं, बीट केलंय ते टप्प्यानं.
बीट केलंय लाईन लेंथ आणि दिशेनं. सुपर एक्सलेंट पीस ऑफ बॉलिंग. अजून एक डॉट बॉल. इथेही यावेळेला टप्पा बदललाय, गती कमी केली आहे, फिंगर्स रोल केल्या. मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख झाला, प्रणय आहेत आमच्या समवेत. गोलंदाजी करणं म्हणजे फक्त चेंडू हातात पकडणं आणि फेकणं नाहीये. गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे असायला हवी ती वैविध्यपूर्ण शैली. व्हेरिएशन इज द की. ओ लाईन मागे, फ्लाइट दिली बॉलला, हाईट दिली, ट्रॅक हिटची संधी. नॉन स्ट्रायकर एंड कडे सुद्धा गोटी एम करायचं होतं, परंतु दोन्ही विकेट्सला मात्र साधता आलं नाहीये. नेम मात्र फसला. दोन्ही फलंदाज सेफ इन द क्रीज आणि धावसंख्या अखेरीस एका धावेसाठी सुरू आहे. तो संघर्ष आणि संघर्षाची सुरुवात झाली आहे ती एका धावेनं. एकेरी धावसंख्येनं सुरुवात होतीये बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. टीम तरघर. वेट वॉच ऑन द टो खेळून काढलाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. तिकडे फिल्डर पोहोचतील चेंडूच्या मागे पळत असताना. चेंडूवरची नजर पुन्हा एकदा ठेवली. फिटनेस इथेही फार महत्वाचे आहे. रात्रीच्या विस्तीर्ण गर्भातलं क्रिकेट आपण खेळताय, त्यामुळे तुमच्याकडे असलेलं फिटनेस हे फार फार महत्वाचं असणार आहे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. सुजय माळी, मगाशी ऋतुजनं झेल टिपला. आर्यन चिर्ले या टीम मध्ये खरं तर मी म्हणेन उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल असणार. इथे गॅपशॉट सिलेक्शन आहे का तर नाही. झेल इथे टिपला गेलाय. फलंदाज बाद. वन पुल्स अनादर. रिषभ होते आणि रिषभने पकडलेला हा झेल बॅट्समन क्रमांक 2 बॅट आतिश. बॅक टू द डगआउट. पडझड झालीये मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र कोणत्या तरी एका फलंदाजाला मात्र तग धरून उभं राहावं लागेल, प्रयत्न करावे लागतील आणि या कठीण परिस्थितीवर मात्र मात करावी लागेल, कमबॅक करून द्यावं लागेल. कठीण परिस्थिती खर तर खेळाडूंची परीक्षा घेत असते. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावे पुन्हा एकदा आर्यन चिर्ले. 3 धावा 2 बाद अशी कठीण परिस्थिती, जिथे खर तर 10 पैकी 9 जण म्हणतील की मी एकटा पडलोय, परंतु हा खेळाडू जरूर सांगून देईल एकटाच काफी असू शकतो. खर तर कधी सुरुवात जर का संत झाली ना की शेवट मात्र मी म्हणेन झणझणीत पाहायला मिळतो. तो शेवट गोड होईल का? मैदानाच्या आतमध्ये धावा चेस करण्यासाठी उतरलेला संघ. पहिले 2 फलंदाज ओपनिंग पेअर मात्र परतलीये. धीरज आणि आतिश फार काही कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाहीये. रोहित पाटीलचं षटक मात्र महत्वाचं राहिलं. 3 धावा 2 गडी त्यानं बाद केले. विनीत मडवी आले षटक क्रमांक 2 मध्ये. कठीण होत असताना हे टार्गेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. मनोवैज्ञानिक दबाव वाढत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हाऊ इज दॅट इज द अपील. याही वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र हाताळलाय. गुडलिन स्पॉट वरनं बॉलला हलकी फ्लाइट दिली. आउट स्विंगिंग डिलिव्हरी. चांगली गती, चांगली लाईन, चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळते. आता संकटात सापडली आहे टीम. षटकार चौकारांची अपेक्षा असणाऱ्या बॅट्समन कडनं. वार तर केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर नाहीये. लॉंग ऑफ पासून पोहोचणं फार कठीण आहे आणि कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये देखील आपला कंपोजर कंटिन्यू ठेवतोय असा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. नाव आहे स्मिथ पारगावकर आणि स्मिथच्या बॅटमधनं आलाय खर तर या मॅच मधला प्रेशर, दबाव रिलीज करणारा चौकार. म्हणत असतील शैलेश स्मृती तरघर टीमचे खेळाडू आणि समर्थक, तू तग धरून उभा राहा, धावा येतील, मॅच आपण जिंकू. यावेळेला आडवा पट्ट्यानं बॉलला खेळून काढलाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन मिड विकेट मध्ये आणि फिल्डर आहेत प्रशांत घरत आणि प्रशांत घरत चूक करणार नाहीये. झेल ते टिपला गेला आणि फलंदाज क्रमांक 3 पडलेलं अजून एक भगदाड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. स्मिथ पारगावकर बॅक टू दी पॅव्हेलियन. ऋषिकेश म्हात्रे यांच्याकडनं किरण पारगावकर जे नुकतेच मैदानाकडे गेलेत त्यांच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आहे. सलग 3 षटकार लगावले तर कॅश प्राइज 3000 रुपये रोकडा मिळतील.
रोकडा की जीपे? नाही आता नीरज सर आमच्याकडे बघतायत, आता जीपेचा जमाना आहे. पूर्वी रोकडा होता. आता दुकानात गेलो 100 रुपये दिले, 30 रुपयाची वस्तू घेतली तर ते म्हणतात 70 रुपये सुटे नाहीत, जीपे करा. जीपे मध्ये मजा आहे का? पूर्वी पगार कॅश मध्ये यायचा, मजा होती. आता जीपे मध्ये कधी कधी अकाउंटवर पगार येतो आणि कधी ईएमआय मधून डेबिट होऊन जातो, कळतही नाही. जोक सपाट. आपण जाऊया मॅच कडे. मैदानाच्या आतमध्ये कडा लागलाय. शॉर्ट थर्ड मॅन गली रिझन मध्ये आहेत फिल्डर. अंतर्वर्तुळामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं आणि आता उर्वरित 3 षटकांमध्ये खरे पाहता धावफलकाचं मी म्हणेन अभिजित म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा 2 षटकार जर का आले ना तर मात्र 2000 रुपये मिळतील. किरण पारगावकर या खेळाडूसाठी 1 षटकाराला 1000 मिळतील का? 1 षटकाराला 1000 प्रमाणे. आणि आता इथे झेल टिपलाय फलंदाज बाद. बॅट्समन किरण ज्याच्यावर मोठा सट्टा लागला होता ते मात्र परतलेत. बॅट्समन नाराज आहेत, हताश झालेत, कारण गोलंदाजी तितकी होतीये चांगली. क्वालिटी बॉलिंग ज्याला आपण म्हणतो ना, पथ्यात पडली ही गोलंदाजी. आणि आता खरं तर मी म्हणेन संकटात सापडली आहे ही टीम. कधी कधी असं असतं की पाठीमागे लागलेली संकट असतात ना, ही आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवत असतात. पण कधी कधी असं असतं की एक फलंदाज बाद होत जातो आणि सामना मात्र संघ गमावून बसतो. आणि अर्थातच या मॅच मध्ये कमबॅक तुम्हाला करायचंय, मग मात्र नक्कीच इथून पुढे पर्याय नाहीये. देर इज नो चॉईस. नॉकआउट हा फॉर्मॅट आहे आणि इथे मात्र तुम्हाला इथून पुढे चौकार षटकारांची गरज सुद्धा असणार आहे. ते ठोकावेच लागतील. अक्रॉस द लाईन आले, बॉल हवेमध्ये, एरियल अटॅक, पुन्हा एकदा फेल्डर होते. धावत असताना हातांची उंचल मिळताना झेल झाला ड्रॉप आणि फलंदाजाला मिळालेली ही संधी आपल्याला पाहायला मिळतीये. मिळतील धावा किती? तर फक्त 2. विनीत मडवीचं हे षटक, दुसरं षटक संपन्न झालं आणि आता 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती फक्त 10. 4 बाद 10. 4 बाद 10 गोलंदाजी करणाऱ्या टीमचं आपण कौतुक करूया. ऍज अ बॉलिंग युनिट म्हणून पहिलं षटक हाताळलं रोहितनं. त्या षटकामध्ये 2 गडी त्यानं बाद केले, धावा दिल्या त्यानं फक्त 3. दुसरं षटक हाताळलं विनीत मडवीनं. त्या षटकामध्ये पुन्हा एकदा 2 गडी त्यानं बाद केले. तिसरा झेल अगदी टिपणारच होता, तो ड्रॉप झाला आणि त्याही गोलंदाजानं 2 गडी बाद करत असताना मात्र फक्त 7 धावांचं सिंगल डिजिटचं हे षटक हाताळलंय. म्हणजे बॉलिंग जी आपण पाहिली ना, तर मात्र बॉलिंग अप्रतिम झाली आहे आतापर्यंतच्या प्रवासामध्ये. खेळाडू म्हणून खरं तर मी म्हणेन ऍज अ बॉलिंग युनिट म्हणून चांगला खेळ साकारलाय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. 12 गेंदे 42 रनों की जरूरत. 12 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 42 टू विन. 12 चेंडू कसे हाताळतील, 12 चेंडू ठरवतील मॅच मध्ये, स्पर्धेमध्ये कोणता संघ आपला पुढचा प्रवास निश्चित करतील. एका बाजूला टीम शैलेश स्मृती तरघर की आर्यन चिर्ले, उरण की उल्वे, तिकडे उभा आहेच. उल्वे नोड विभागाला बिलॉंग करतायत टीम तरघर आणि उरण विभागाला बिलॉंग करतायत टीम आर्यन चिर्ले. चिर्ले गावामध्ये मला असं वाटतं की ही तिसरी टीम असावी, कारण मागच्या 2-3 स्पर्धा मी कव्हर केल्या. तिथे एक भूमिका स्पोर्ट्स चिर्ले ही एक टीम होती, बरोबर. एक आर्यन चिर्ले आणि एक चॅलेंजर चिर्ले. आय बी इफ आय एम नॉट रॉंग, मला असं वाटतंय. कारण उरण पंचक्रोशीमध्ये बऱ्याच स्पर्धांमध्ये खर तर या 2 टीम्स असतातच. वेगवेगळ्या दिवसांमध्ये त्यांचे खर तर त्यांचा खेळ आपण पाहत आलोय. म्हणजे खेळाडू घडतायत. तसं पाहिलं गेलं तर चिर्ले या विभागाला मात्र क्रिकेटचा इतिहास आहे, क्रिकेटचा वारसा आहे. हा व्हाईट बॉल आहे, पण नीरज राणावत सरांचा इशारा आलाय आणि वाईट क्रमांक आज या स्पर्धेमधील 80वा वाईट क्रमांक आहे. असं खरं तर हे अपडेट आम्हाला आमचे गुणलेखक प्रणय म्हात्रे देत असताना. 12 चेंडू 40 धावा असं इक्वेशन आहे. यावेळेला मात्र हाऊ इज दॅट इज दी अपील, इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. बॅट्समन आउट. आक्रमक होता फलंदाज, परंतु त्या आक्रमक फलंदाजाला थांबवलंय, क्षमवलंय आणि थांबवत असताना बाद सुद्धा केलं. पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या टीमचं वर्चस्व या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. डॉमिनान्स ज्याला आपण म्हणतो ना, दबदबा. आणि एकामागोमाग एक पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा, अर्थातच झाडांची पाने जशी गळून पडावी
अर्थातच तसं मात्र फलंदाजी क्रम मधले पहिले टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स होताना आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच 5 फलंदाज बाद झालेत. आता पूर्णपणे 5 फलंदाज टॉप ऑर्डर बाद झाल्यानंतर मधल्या फलीमध्ये लोअर ऑर्डरवर जबरदस्त प्रेशर आलंय. क्रिकेट मगाशी आपण उल्लेख केला, क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर्स आणि आकड्यांचा जे दबाव आहे ना, तो आकड्यांचा दबाव आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांवर जाणवेल जरूर. कारण वारा मंदावलाय, मॉइश्चर वातावरण आहे, घड्याळामध्ये 11:24 झालेत. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांना पोषक हे वातावरण असताना ही गोलंदाजी टिचून मारा होतोय. ओव्हर द विकेटना हा पहिला बॉल. षटक क्रमांक 3 मध्ये ऋतुज आलेत. ऋतुज एक फिटनेस ऍथलेट आहे. ऋतुजच्या खरं तर मी म्हणेन फिटनेसकडे जर का पाहिलं तर कमी वयोगटातील आणि अगदी कमी वयामध्ये आपल्या फिटनेसला फार छान मेंटेन सुद्धा त्यांना ठेवलंय. मगाशी त्यांना झेल सुद्धा टिपला. आता तो ऍज अ बॉलर म्हणून आपल्याला पाहायला मिळालाय. ओव्हर द अराउंड द विकेट आडव्या पट्ट्याने खेळून काढला. बॉल ऑन साइडला गेला. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर एका हाताने पकडतील, बॉलला उचलतील, चाच पडतील, पुन्हा एकदा बॅकअप मिळेल. तोवर मात्र 2 धावा ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. आर्यन चिर्ले टीम सांगत असेल एकेरी दुहेरी धावसंख्य जर का धावफलक पुढे गेलं काही हरकत नाही, परंतु चौकार षटकार नको. त्या उलट क्रिकेटचा विरोधाभास बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपल्याला जरूर षटकार चौकारांची अपेक्षा असणार आहे, परंतु ते चौकार षटकार येतील का? इथे मात्र पुन्हा एकदा खरं तर बॉल आणि बॅट याच्यामध्ये संपर्कच नाहीये. पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून चांगली गोलंदाजी झाली. दुसऱ्या गोलंदाजानं विनीतनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली. ऋतुज मात्र नक्कीच तो मोमेंटम मेंटेन करतोय. ओ याही वेळेला आउट स्विंगिंग बॉल पंचांकडे पाहतायत. गोलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये पूर्णपणे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. तालबद्ध, लयबद्ध, प्रमाणबद्ध, शिस्तबद्ध. चेंडू पडतोय, आउट स्विंग होतोय, चेंडू पडतोय, थोडा आतमध्ये येतोय. वाईड यॉर्क चेंडू. सराव फार छान असावा चिर्ले टीमचा. वेट केला, वॉच केला, अक्रॉस द लाईन क्रीज मध्ये घुसून मारलाय हा बॉल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग या रिझन मध्ये कुणीही नव्हतं आणि तोच क्षेत्र निवडलंय. आलाय हा चौकार आणि चौकार धावसंख्या पोहोचेल ती 19 या आकडावर. 19 ऑन द स्कोर बोर्ड नाव स्कोर लेफ्ट इज अजूनही 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. मॅच एका बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळते. एकतर्फी प्रेम कुणालाही आवडत नसतं. तसं बघितलं गेलं तर रिव्हॉल्व सर एकतर्फी प्रेमामध्ये ना हार असते ना जीत असते. आपण म्हणतो ना घड्याळामध्ये बरोबर 11:26 झालेत आणि आयोजकांनी फार छान घेरलंय. चहा हा खर तर प्रेम प्रस्थापित करणारा तो चहा. थोडं आपण चर्चा करूया. रिव्हॉल्व मात्रे सर आमच्या सोबत येतील. नवरा आणि बायको मध्ये थोडंसं भांडण होतं बघा. मग ते काही वेळ बोलत नाहीत. मग बायकोकडनं पहिलं पॅचअप साठी अप्रोच होतं. अहो चहा घेणार का? म्हणूनच प्रेम प्रस्थापित करणारा, गोडवा निर्माण करणारा तो चहा आला आणि या वेळेला रात्रीचे 11:27 झाले तर मजा येईल. आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. भरपूर कौतुक प्रत्येक समालोचकानं केलेच जरूर, कारण इतकं भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. स्पर्धेला आपण 3ऱ्या दिवसामध्ये, 3ऱ्या रात्रीमध्ये घेऊन आलोय. 3ऱ्या संध्येमध्ये आज यशस्वी खर तर हाही दिवस आपल्याला पाहायला मिळेल. ही रात्र आपल्याला पाहायला मिळतीये आणि रात्रीच्या क्रिकेटचं खरं तर एक वेगळी मजा असते. पुन्हा एकदा आपण मॅचकडे थोडंसं फोकस करूया. 5 चेंडू 33 धावा असं इक्वेशन आहे. एकंदरीतच मॅच एकतर्फी झुकताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये, मिस्टायमिंग स्ट्रोक, फिल्डर अंडरनीथ, द कॅच वुड बी टेकन. ऋतुजनं हा दुसरा झेल टिपलाय. क्रिकेट मध्ये बेसिक्स ना फार महत्व आहे. खर तर कधी कधी रिझल्ट शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या बाजूने लागत नाही, परंतु विचार विनिमय जर का केला, आत्मपरीक्षण जर का केलं तर खर तर शेवट गोड होण्यासाठी सुरुवात तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्हाला करावी लागते. अर्थातच पहिल्या इनिंग मध्ये धावा बहाल केल्या अँड वी कॅन क्लिअरली सी अ सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ओव्हर टीम तरघर. आणि घरच्या टीमला खर तर मी म्हणेन पराभवाच्या उग्र छायेमध्ये पाहणं हे ऑडियन्सला पसंत नाहीये, पण क्रिकेटचा तो भाग आहे ना. हार आणि जीत पुन्हा एका टीमची होणार आहे. कोणीतरी जिंकलं म्हणून कोणीतरी हरलं, किंवा आपण असं म्हणूया कोणीतरी हरलं म्हणूनच कोणीतरी जिंकते की काय. नक्कीच काहीशा चर्चा होतील मॅच मध्ये. पुन्हा एकदा आपण फोकस करतोय.
4 चेंडू उर्वरित असतील मला वाटतंय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 3-3-3 आपल्याला पाहायला मिळते. ओ ड्राईव्ह केलं बॉल, कडक फटका, कडक बेधडक. थोडा उशीर झालाय परंतु काही हरकत नाही. उशिरानं का होईना थोडस एंटरटेन करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच या षटकारानं पुन्हा एकदा जिंकण्यासाठी आता टार्गेट मात्र हवंय ते 27 किती 25 धावांचं 25. एक मिळाली, आता 24 ची गरज आहे. थँक्यू सो मच. आज येवले म्हणजे ब्रँडेड चहा आहे. ओ इथे आणि मॅचला फिनिश तर करेलच परंतु आपण पुन्हा एकदा कौतुक करूया गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. नीरज राणावत सर आम्हाला काहीतरी इशारा करतायत. प्रेमाचा चहा हा नीरज सरांना सुद्धा हवाय आणि अर्थातच आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतील की कोण आहे या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चहाचा मगाशी आम्ही उल्लेख केला. षटक क्रमांक 10 ज्यानं अप्रतिम हा खरं तर मी म्हणेन कॉन्ट्रीब्यूट केल्या 6 चेंडू आणि 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देणारा प्रशांत घरत ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.